प्रमोद फक्त वलवचा काम करता, वलव रे नाकवा, वलव वलव असं वलव वाजवलं असेल खायची ती मॉर्निंग क्रिकेटची, पण सध्या तू प्रॅक्टिस करत नाही. आता मात्र वाईट चेंडू, अतिरिक्त बाउन्स. बॉलरचं नाव काय भावा? प्रथमेश हा माका वाटतं तो, कारण ओपनिंगला येणारो प्रथमेश आणि त्याच्याबरोबर दर्शन असता, तोच प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईकवर प्रमोद. फुलटॉस चेंडू. प्रमोद काय करतं, बॅटची कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाता. प्रमोद 2 वेळा झिरोचो शिकार ठरलो होतो, पण आज ते का सेमीफायनलमध्ये हिरो होऊची संधी. हा एका मधला जाता प्रमोद प्रॅक्टिससाठी येऊचा लागता. जसं टेनिस क्रिकेट संपला तसं त्यांनी रेल्वे ग्राउंड सोडल्यान तो आज माका ग्राउंडमध्ये दिसता. हा फुलटॉस चेंडू. आता मात्र कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी बघता बघता धावतात. फुटबॉल बघूचा वेट्टा गावात गेल्यावर कोंबडी पकडूसाठी हैसून थंय फिरतात, तसं रोहित हय फिरताना दिसलो आणि फक्त 2 धावांवरती समाधान मानताना दिसतात दोन्ही फलंदाज, प्रमोद आणि त्याच्या साथी जोडी हातो म्हणजेच दिनेश. तर गोलंदाजीवर प्रथमेश. पुन्हा एकदा दिनेश. मोठो फटको दिनेशच्या बॅटमधून 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचा गुळाम करून, आणि या बघा काय लाखाचे खाक क्षेत्ररक्षकाक पडला भला मोठा बॉक आणि जेल जमनीक दान होता. एखादी माशाची पिशवी फाटल्यावर मासे जसे जमनीक दान होतं तसो चेंडू दान झालेलो दिसता. याक जीवनदान देता ताच म्हणजे दिनेश एका. संघाची धावसंख्या होता तब्बल 5 वरती, एका हाताच्या बोटांवरती. पुन्हा एकदा मोठो पटको स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव. बॉल वळलो, क्षेत्ररक्षक वळलो, पण कोणाक नाही कळलो. रनआउटची संधी आणि प्रमोद बघा गावात गेल्यावर प्रमोद पिसावलेलो कुत्रो मागे लावल्यावर जसो प्रमोद धावत सुटता, अकडे तकडे बघित नाही तसोच धावत सुटलो. 3 धावा. याच बरोबर 9 धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. रोहित इलो हा गोलंदाज, मगाशी क्षेत्ररक्षण करी होतो तोच रोहित. आता मात्र स्ट्राईकवर दिनेश. दिनेश चला विकी स्पोर्ट्स आणि रॉकस्टार नाणेफेक करून घ्या या षटकानंतर. पुन्हा एकदा मोठा फटका, पॉइंट वरती कापलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण, गच्चा क्षेत्ररक्षण. बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा देताना दिसतोय. प्रमोदची बॅट आज मात्र शांत दिसते. सकाळचं सत्र सुद्धा कुठेतरी बॅकफुटवर होता आणि संध्याकाळच्या सत्रात मात्र अजूनही बॅकफुटवर जाताना दिसतोय, तो म्हणजे प्रमोद. आता मात्र मोठो फटको मारूचो प्रयत्न केलाय आणि पंच तटस्थ असत अवी परब. डॉट पद्धतीचो चेंडू. अप्रतिम गोलंदाजी रोहित कडसून बघूक भेटता. रोहित मोठो फटको, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, टांगा पलटी, घोडे फरार, लांब लचक षटकार. डीजे सर.
डीजे सर धन्यवाद. लांबलचक षटकार येताना दिसता, तोच म्हणजे बॅट्समन दिनेशच्या. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर तयार होता. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने तटवलेलो एक धाव पूर्ण करतात प्रमोद. दुसऱ्यासाठी पलटलो, रनआउटची संधी आणि 2 धावा. अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती दोन फलंदाजांकडून, प्रमोद आणि त्याच्या साथिक दिनेश. संघाची धावसंख्या पोहोचतात तब्बल 19 वरती. चला प्रमोद, वेळ काढू नका. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू उडी मारून कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता, पण चेंडू कुठेतरी खाली राहतोय. सबमरीन डिलेव्हरी जिकामतली जाता आणि तोच डॉट जाताना दिसता चेंडू. पुन्हा एकदा रोहित टू दिनेश. मोठो पटको मारूचा प्रयत्न केला आणि प्रथमेश चेंडूच्या खाली बघा, प्रमोद कधीच्या कधी येऊन पोचलो. यष्टीरक्षकाक सुद्धा कळला नाही आणि याचबरोबर 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 20 वर आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. चला जरा लवकर स्पीड अप करा. 6:30 वाजलेले आहेत. सूर्यनारायण थोड्या वेळाने खाली गेला तर काळोख पडेल, दिसणार नाही काहीच. अजूनही 2 सामने खेळायचे बाकी आहेत. एक म्हणजे अजूनही सिंधुदुर्गाची सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा सामना. चला नाणेफेकीसाठी वैशाख भाटकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. ओपनिंग जोडी जी सकाळपासून ह्या गाजवता, आता मात्र इकडे नाणेफेक होता. रॉकस्टार आणि विकी स्पोर्ट्स देवगड. देवगड संघ नाणेफेक जिंकता. चला जरा लवकर सुरुवात करा. 2 षटकांचा सामना असेल विकी स्पोर्ट्स देवगड आणि रॉकस्टार स्पोर्ट्स रेवंडी या संघामध्ये. स्ट्राईक वरती दर्शन असेल. डावकुरे हाताचा फलंदाज. सकाळचं सत्र एकदम जबरदस्त गाजवलं होतं दर्शनने. मी बघितलं होतं मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून. जीवनदान आज जर जास्त कोणाला जीवनदान भेटली असतील तर ती दर्शनला असतील. माका वाटतं देवाचं दर्शन घेऊन इलो त्यामुळेच काहीतरी ते का देव प्रसन्न झालो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता महेंद्र माही म्हणून त्याच्या टी शर्टच्या पाठीमागे लिहिलेला मगाशी बघितलं होतं मी, माही. चला जरा पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. डावकुरे आताच्या दर्शनसाठी जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. चला वेळ काढू नका माही, लवकर करा घाई. बघूया
धोनीचा डायलॉग फेमस होता काय पिक्चर मधलो, माई मार राय हय माईक मार राय काय बघूया. आणि आता माईच्या पाठीन पाठभर वळ आणि चेंडू जाता सीमा रेषा पार, खणखणीत षटकार डीजे सर. त्या पिक्चर मध्ये माई मारी होतो हय माईच्या पाठीवर मारताना दिसत, लांबलचक षटकार येताना दिसतात. दर्शनच्या बॅट बसून पहिलो खणखणीत षटकार. मोठो पटको मारूचो प्रयत्न केल्यानं तो बघा प्रमोद चप्पळ चालाक दिसता. प्रमोद यष्टी रक्षण करताना दिसता. मूर्ती लहान पण प्रमोद महान असाच म्हणूचा लागात. पुन्हा एकदा माही गोलंदाजी मार्कवर. ओ हो दांडी 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 गुल होगी तेरी दांडी गुल, माझो माही पॉवरफुल डीजे सर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होतो आणि त्याच्यावरती दांडीये गुल केल्यान, तिरपळा चित केल्यान. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता प्रथमचिला वैभव. वैभव कशी फलंदाजी करता बघूया. माही गंडवचो प्रयत्न करता, पुढे धावत येता, बॉल काहीतरी दुसऱ्या हातात धरता, थंय चुकताना दिसता. पुन्हा एकदा पुढचो चेंडू माईचो. हा रफ्तार 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 माईचो डॉट जाणारो चेंडू. अप्रतिम दर्जाची आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी माई कडसून बघू भेटता. माई उर्फ महेंद्र. महेंद्र बाहुबली. ह्यो बाहुबली नाया तर ह्यो खाऊ गल्ली असा. आता मात्र एकच धाव दुसऱ्या धावेसाठी. रनआउटची संधी. प्रमोद आणि लगोरी थोची फलंदाज बाद. रनआउट स्वरूपात आणखी एक विकेट भेटताना दिसता. म्हणजे मालवणी सांगायचा झाला तर आंबे काढूक वर चढान गेलो आणि खाली उतरताना पाय घसरान मोडलो असाच म्हणूचा लागात. आणि रनआउट स्वरूपात बाद होताना दिसता. तोच म्हणजे फलंदाज वैभव डीजे सर. आज माई काहीतरी चमकताना दिसता. थंय सूर्यनारायण चमकता हय माई चमकता. काय रन काढूची गरज नाही होती. प्रथमेश रनआउट झालो असतो. पुन्हा एकदा माही. शेवटचा चेंडू. बैराई घालणारो चेंडू. लिलाव करणारो चेंडू. फुलटॉस फुलटॉस आणि फुलटोल. आता मात्र कैची चुकीला माफी नाही माही. आणि आता तुझ्या पाठीन पाठभर दिल्याना अंकुशने लांबलचक करू नको घाई षटकार डीजे सर.
बघूया प्रमोद पहिलं वहिलं चेंडू प्रथमेशसाठी. काय काय घ्या टाकतं प्रमोद, काय करतो या माका वाटतं मॅच इकू केलंस तू. रनआउटची संधी यष्टी रक्षक माई माई कलेक्शन कर. नो पंचांचो चेंडू असा नो. आता मात्र उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असा तर फ्री हिट. प्रमोद दादा काय करतो, अशी गोलंदाजी करशील तर लवकर डोंबवली गाठशील असाच म्हणूचा लागात. पुन्हा एकदा प्रमोद. आता मात्र बुरवणा फिरवतात तशी बॅट फिरवला. प्रमोद चेंडूच्या खाली, रनआउटची संधी. प्रमोद आता काय उपयोग पहिलं जर चेंडू कलेक्ट केलं असतं तर रनआउट झालो असतो. क्षेत्ररक्षक 3 आणि हे 2 असे 5 धावा इलेत. माका वाटतं आता फक्त जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज असतेली. 5 चेंडू 3 धावा. टप्प्यावर चेंडू टाकूचे लागतील प्रमोद दादा. तुमका काहीतरी टप्पो पकडूचो लागा, टप्पो. म्हणून मालवणीत एक म्हण असा, अंगात इलेला वारा आणि अचूक टप्प्याचा मारा. ह्या तुमका समजूचा लागात. आणि पायार मारता चेंडू एकच धाव. 4 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. विकी स्पोर्ट्स आपला निर्णय कळवा. चार चेंडू 2 धावा. बॉलिंग घेतली आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रॉकस्टार स्पोर्ट्स या संघाला. चला प्रमोद. मोठा फटका प्रमोदच्या पाठीवरती, वळ षटकार लांब लचक आणि आपली लाकडाभर असाच म्हणूचा लागात. आणि याचबरोबर सामना विजयी होता. धन्यवाद.